Good morning students. Today going to learn EVS first and chapter number 17 My Upbringings. Chapter is civics. हा चॅप्टर सिविक्सचा आहे. आपल्या EVS फर्स्टमध्ये सिविक्स, जॉग्रफी अँड सायन्स असे 3 पार्ट आहेत. त्यामधील हा सिविक्सचा फर्स्ट चॅप्टर आहे. चॅप्टर नंबर 17 माय अपब्रिगिनिंग्स. ओके, सो ऑल स्टुडंट्स ओपन युअर EVS फर्स्ट book and lesson number 17 my upbringings and page number 105. Okay, so all students look your books. कॅन यू टेल आता तुम्ही सांगायचं आहे. व्हॉट डू यू सी इन दिस पिक्चर? व्हॉट डू यू सी इन दिस पिक्चर? लुक युअर बुक्स अँड लुक ॲट द पिक्चर्स. टोटल 5 पिक्चर्स. अँड व्हॉट डू यू सी इन दिस पिक्चर्स? या पिक्चर्समध्ये तुम्हाला काय दिसत आहे किंवा काय फरक जाणवत आहे? What are the kinds in the pictures learning from the grown-ups? What are the kinds in the pictures learning from the grown-ups? या चित्रामध्ये छोटी मोठी मुले किंवा मोठ्या माणसांकडून तुम्हाला काय शिकायला मिळत आहे, लर्न करायला काय मिळत आहे? When learn many different things whilst we are ग्रोईंग्स अप्स. वी लर्न मेनी डिफरंट्स. यामध्ये काय आहे तर लहानाचे मोठे होताना अनेक छोट्या मोठ्या गोष्टी काय करायला मिळत आहेत तर शिकायला भेटत आहेत. दे लीड्स टू द डेव्हलपमेंट्स ऑफ द करेक्शन हॅबिट्स लाईक अँड डिसलाईक. डेव्हलपमेंट्स मीन्स आपली जी जडणघडण आहे किंवा जो बदल आहे त्यामध्ये लाईक्स डिसलाईक्स म्हणजे आवड नावड किंवा आवडती निवड आपल्या काय आहेत तर ठरल्या जात आहेत. दे शेप्स आवर्स व्ह्यूज अँड थॉट्स. दे शेप्स आवर्स व्ह्यूज अँड थॉट्स. हळूहळू काय होतात तर आपले विचार हे काय होऊ लागतात, पक्के होऊ लागतात. दिस इज वॉट इज नाव ॲज आवर अपब्रिगिनिंग्स. आणि यालाच आपण काय म्हणतो तर आपली जे जडणघडण आहे किंवा आपलं जे लहानपणीचं संगोपन आहे ते यालाच आपण म्हणतो. यू मस्ट हॅव सीन फोटोग्राफ्स ऑफ आवर चाइल्डहूड. यू मस्ट हॅव सीन फोटोग्राफ्स ऑफ युअर चाइल्डहूड. तुम्ही जेव्हा लहान होता त्यावेळेसचे तुम्ही तुमचे फोटोग्राफ्स काय केलेले असतील, बघितले असतील. यू बिगिन टू क्रोवल्स. यू लर्न हाऊ टू वॉक अँड हाऊ टू टॉक. त्यावेळेस तुम्ही कसे बोलायचात किंवा कसे बोलायला लागलात, त्याचप्रमाणे रांगायला कसे लागलात, चालायला कसे लागलात, हे तुम्ही काय केले त्या फोटोग्राफ्समध्ये बघितले. अँड अपार्ट्स फ्रॉम दिस यू लर्न मेनी मोअर थिंग्स. हाऊ टू ब्रश युअर टीथ्स. तुम्ही दातांना ब्रश कसे घासायचा. हाऊ टू बोथ्स. आंघोळ कशी करायचा. हाऊ टू ईट विदाउट स्पिंग्स. हाऊ टू बिहेव विथ पीपल्स ऑर्डर्स दॅन यू. तुम्ही न सांडता जेवण कसं खायचा हे काय झाला यातून म्हणजे फोटोग्राफ्समधून तुमच्या लक्षात येतं. यू लर्न मेनी मोअर थिंग्स बिसाइड दिस बेसिक्स ओन. यासारख्या साध्या साध्या गोष्टीपासून कितीतरी गोष्टी तुम्ही काय केला आहात, शिकला आहात. हाऊ टू फिल्स युअर स्कूल बॅग. तुम्ही तुमची स्कूल बॅग कशी भरायचा. हाऊ टू राईड्स अ बायसिकल. सायकल कशी चालवायला शिकला. हाऊ टू प्ले अ किल्स फोन गेम्स. मोबाईलवरील गेम तुम्ही खेळायला कशा शिकलात. वेन टू फीड्स द कॅटल्स. गाई गुरांना चारा कधी द्यायचा. हाऊ टू बाय ग्रोसरीज. दुकानातून सामान कसं वाहून आणायचं. हाऊ टू बिहेव विथ द स्ट्रेंजर्स. अनोळखी लोकांशी कसं वागायचं. दिस लिस्ट कॅन गो ऑन अँड ऑन.
अशी खूप मोठी यादी आपल्याला काय करता येईल, लिस्ट काय होईल, बनवता येईल. की तुम्ही तुमचं अपब्रिंग्स जडणघडण कशी झाली याची तुम्हाला काय होईल, मोठीच्या मोठी यादी बनवता येईल किंवा लिस्ट बनवता येईल. नेक्स्ट पेज नंबर 106. You must have learned many of these things from your parents and relatives. You must have learned many of these things for your parents and relatives. आई वडील आणि नातेवाईक यांच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी काय झाल्यात, शिकायला मिळाल्यात. होल्डिंग्स आवर हँड्स, होल्डिंग्स आवर हँड्स, आई वडिलांचं तुम्ही, आवर हँड्स, आवर पॅरेंट्स टीच us to walk. Holdings our hands, our parents teach you to walk. आई वडिलांचे तुम्ही काय करायचं, तर त्यांचं बोट धरायचा आणि त्यांचं बोट धरून काय केलं, तर वॉक तुम्ही चालायला शिकलात. दे टीच अस हाऊ टू बिहेव अँड हाऊ टू टॉक टू अदर्स. दे टीच अस हाऊ टू बिहेव अँड हाऊ टू टॉक ऑदर्स. वागण्याची बोलण्याची पद्धत सांगतात. ते तुम्ही काय झालं, तर चूक झाली तरी ती कशी सुधारायची ते तुमचे पॅरेंट्स काय करतात, सांगतात. व्हेन वी मिस्टेक्स दे शो अस टू कॅरेट्स देम. तुमच्या चुका झाल्या तरी त्या कशा सुधारायच्या हे ते तुम्हाला सांगतात. दे वॉन्ट अस टू बिकम गॉड पीपल. दे वॉन्ट अस टू बिकम गॉड्स पीपल. असे त्यांना वाटते की आपण एक चांगला माणूस व्हावे. गॉड द पीपल, आपण एक चांगला माणूस व्हावं असं त्यांना वाटतं. आणि त्या चुका कशा, जर तुमची मिस्टेक झाली तर ती कशी सुधारायची हे सुद्धा ते तुम्हाला काय करत असतात, सांगत असतात. डू यू नाव, तुम्हाला माहीत आहे का, हाऊ डज अ लॉयन कॅप. लॉयन कॅप मीन्स, लॉयन कॅप, कॅप मीन्स सिंहाचा छोटा बछडा, त्याला काय म्हणतात, कॅप. लर्न हाऊ टू हर्ट. सिंहाचा छोटा बछडा शिकार करायचा कसा तो काय करतो, त्याच्याकडून शिकतो. अ लॉयन कॅब इज नॉट एबल टू हर्ट्स ॲज सून ॲज इट इज बॉर्न. अ लॉयन कॅब्स इज नॉट एबल टू हर्ट्स ॲज सून ॲज इट इज बॉर्न. शिकार करून आपले पोट कसं भरायचं हे सिंहाच्या बछड्याला जन्मता माहीत नसतं. त्याचा जन्म झाल्यानंतर त्याला माहीत असतं का, नाही, पण तो काय करतो, शिकतो. इट इज थॉट्स हू द हॉट्स बाय इट्स मदर्स अँड अदर्स लायन्सेस इज द पिरेड्स. आणि शिकार कशी करायची हे त्याला त्याची आई किंवा कळपातील एखाद्या सिंहीनी काय करतात, शिकवतात. म्हणजेच काय, तर मदर्स अँड अदर्स लॉयन्सेस. लॉयन्सेस म्हणजे इतर ज्या सिंहिणी असतात त्या. These cats are the quite helpless for about the first 2 weeks. First 2 weeks. 2 आठवड्याचे होईपर्यंत बछडे खूप काय असते, तर नाजूक असते. They do not even opens their eyes. They do not opens your eyes. ते आपले डोळेही काय होत नाही, 2 weeks, 2 आठवडे उघडत नाही. Therefore their mothers keeps them hidden away from others. Mothers keep the hidden away from others. त्यामुळे त्याची आई त्यांना सगळ्यांपासून काय करते, तर लपवून ठेवते. When the calves are about 8 weeks of age, they is the understood to the other members of the periods. आणि ती काय करते, त्याला लपवून ठेवते. आणि बछडे जेव्हा 8 weeks 8 आठवड्यांचे झाले की मग त्याच्या कळपातील इतरांशी काय करू देते, तर ओळख करून देते. ऑल द लॉयनेस टेक्स केअर ऑन द कॅप्स. ऑल द लॉयनेस टेक्स केअर्स ऑफ द कॅप्स. आणि मग बछड्याची काळजी कळपातील सगळ्या सिंहिणी काय करतात, त्याची काळजी घेतात. अ कॅब इज द पॅम्परेट्स बाय ऑल ऑफ देम्स
until it is 3 months old. until 3 months old. आणि 3 महिन्यांचा होईपर्यंत सगळ्याजणी काय करतात, त्याचे लाड करत असतात. देन इज बिगिन्स टू लर्न हाऊ टू हर्ट्स. इट्स टेक 2 or 3 years फॉर अ कॅब्स टू बिकम्स adept at hurtings. It takes 2 or 3 years. Give the underlines. आणि ते काय, त्यानंतर त्याच्या शिकारीचे प्रशिक्षण चालू होते आणि 2-3 वर्षाचा काळ काय होतो, जावा लागतो. त्याला शिकार केव्हा करायला शिकवतात, तर 2-3 वर्षाचा झाला की मग त्याला काय करतात, शिकार करायला शिकवतात. Ours loves wants to try hards to see that we develops good habits. Ours loves wants to try hards to see that we develops good habits. आपल्याला चांगली सवय लागाव्यात म्हणून आपली प्रेमाची माणसे काय करत असतात, धडपडत असतात. Our close relatives like our grandparents, uncles and aunts also have great affection for us. Our close relatives म्हणजे जे आपल्या जवळचे रिलेटिव्ज असतात. फॉर एक्झाम्पल की ग्रँडपॅरेंट्स, आजी आजोबा, अंकल्स अँड्स आंटी अल्सो ग्रेट्स एफिशन्स फॉर अस. काका मावशी आत्या यांसारख्या जवळच्या नातेवाईक आपल्याबद्दल काय करतात, तर लवली हर्ट्स प्रेमाने आपल्याला काय करतात, जवळ घेत असतात. वी लर्न मेनी थिंग्स फॉर्स देम टू. वी लर्न मेनी थिंग्स फ्रॉम्स देम टू. आणि आपल्याला काय करतात, त्यांच्याकडून आपण खूप गोष्टी शिकतो. पीपल्स हू आर क्लोज टू अस टीच अस हाऊ टू कॅरी आउट आवर वन टास्क आवर सेल्स. पीपल हू आर क्लोज टू अस टीच अस हाऊ टू कॅरी आउट आवर वन टास्क आवर लेस. आणि जवळची माणसे काय करतात, स्वतःची कामे स्वतः कशी करावीत हे आपल्याला काय करत असतात, समजावून सांगत असतात. दे ॲपर्टिव्स इट्स इवन वी कॅन डू ऑल धीस थिंग्स प्रॉपरली. दे कमेंट अस सायन्स दॅट्स वी हॅव ग्रोन अप्स. आणि मग काय, तेव्हा सगळेजण आपले काय करतात, कौतुक करतात. ज्या गोष्टी आपण ज्यावेळी आपण व्यवस्थित करू लागतो त्यावेळेस काय करतात, तर ते आपलं कौतुक करत असतात. डू यू नाव, तुम्हाला माहीत आहे का? हॅव यू हर्ड्स द नेम्स ऑफ हाली रघुनाथ वरप्स. हाली रघुनाथ वरप्स और समीप अनिल पांडे. गिव द अंडरलाइन. हॅव यू सर्च हाली रघुनाथ वरप्स अँड समीप अनिल पांडे. ओके. हॉली इज गर्ल्स फ्रॉम्स. हॉली इज गर्ल्स. हाली ही कोण होती, तर मुलगी होती. फ्रॉम शहापूर तालुका इन ठाणे डिस्ट्रिक्ट. शहापूर तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील ही कोण होती, तर मुलगी होती. हाली रिसाइड्स हर्स ऑर्डर सिस्टर्स फ्रॉम द लोफर्ड. आणि हालीने आपल्या मोठ्या बहिणीला काय केलेली होती, तर बिबट्या होता. स्वीपिंग्स रेक्स बेफ्ल्यूस ट्राय टू कॉशड फ्रॉम्स इज फेअर्स. फॉर दिस ब्रेव कॉस्ट अँड टू वेअर्स felicitated with the National Bravery Awards by the Prime Minister of India 2013.
हॉली रघुनाथ भरप आणि समीप अनिल पंडित ही नावे तुम्ही ऐकली आहेत का? हॉली ही कोण होती? तर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील मुलगी होती आणि हॉलीने आपल्या मोठ्या बहिणीला काय केलेलं होतं तर बिबट्याच्या तावडीतून सोडवलेले होते आणि समीपने गोठ्यात दावणीला बांधलेली जी म्हैस होती तिची काय केलेली होती आगीतून सुटका केली होती. त्याबद्दल त्यांना दोघांनाही जानेवारी 2013 प्राईम मिनिस्टर्स म्हणजेच पंतप्रधानांच्या हस्ते काय केलेला होता तर त्यांना अवॉर्ड्स देण्यात आलेला होता. ओके, नेक्स्ट, कॅन यू टेल व्हॉट डीड यू लर्न फ्रॉम युअर पॅरेंट्स अँड रिलेटिव्ह? व्हॉट डीड यू लर्न फ्रॉम युअर पॅरेंट्स अँड रिलेटिव्ह? तुमच्या आई वडिलांकडून आणि नातेवाईकांकडून तुम्ही कोणकोणत्या गोष्टी शिकलात? मेक अ लिस्ट. हाऊ डीड्स यू लर्न धीस थिंग्स अबाउट इट्स? मेक अ लिस्ट. हाऊ डीड्स यू लर्न धीस थिंग्स अबाउट इट? आणि तुम्ही तुमच्या रिलेटिव्हकडून कोणकोणत्या गोष्टी शिकला त्याची लिस्ट तयार करा आणि सगळ्याच गोष्टी तुम्ही कशा शिकलात त्याचा काय करा थिंग्स अबाउट इट्स त्याच्यावरती तुम्ही काय करा विचार करा. ओके, सो नेक्स्ट पॅरेग्राफ नेक्स्ट पेज. डू यू नाव? तुम्हाला माहीत आहे का? लुक ॲट द पिक्चर्स. हे कोण आहेत? बाबा आमटे. ऑल स्टुडंट सगळ्यांना अंडरस्टँड्स. ओके, बाबा आमटे. सो Baba Amte spent his life in the social service. Baba Amte spent his life in social service. बाबा आमटे हे एक काय होते सोशल सर्व्हर म्हणजे समाजसेवेत कार्य करणारे किंवा समाजसेवा करणारे एक थोर व्यक्तिमत्व होतं. हिज लाईफ लॉंग्स goals was a serve people suffering from the leprosy and allow others handicapped peoples and to help them stand on their own feet. In these missions have was helped. बाबा आमटे हे समाजसेवेत काय करणारे होते तर काम करणारे होते आणि ते कोणासाठी काम करत होते तर जे लोक कुष्ठरोगी होते म्हणजे ज्यांना हात नाहीत, पाय नाहीत, दृष्टीहीन आहेत, अपंग आहेत, स्वतःच्या पायावर उभे राहणे त्यांना शक्य नाही, अशा लोकांसाठी ते काय करत होते काम. इमर्जन्सली बाय हिज वाईफ आणि त्यांची 1 minute त्यांची पत्नी साधनाताई. हिज वर्क्स इज द बिगिनिंग्स कॅरीड ऑन बाय हिज द सन्स अँड द डॉटर्स इन लॉ. नाव इव्हन इज ट्राय जनरेशन्स ऑफ द Amte families is carrying on these missions is example of social service carried on the relationally by 3 generations of the families is really impressing. आणि बाबा आमटे यांची सगळी फॅमिली आई वडील आजी आजोबा हे काय करत होते समाजसेवेचे कार्य पुढे चालू ठेवण्याचे त्यांनी काय दिलेले आहे तर फॉर एक्झाम्पल त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. एव्हरीथिंग्स दॅट्स इव्हन्स लर्न इज नॉट थॉट्स टू अस बाय द समबडी वी पिक्स अप मेनी थिंग्स थॉट्स ऑब्झर्वेशन्स अँड थॉट्स द एक्सपोजर. प्रत्येक गोष्ट आपण शिकल्यावरच शिकतो असे नाही, अवतीभोवती बघूनही काय करतो आपण तर त्या गोष्टी शिकतो. हाऊ डू यू आवर फ्रेंड्स कीप हॉट क्लॉथ्स डू दे वार. आपल्या ज्या मैत्रिणी आहेत मित्र आहेत ते कसे बोलतात, कोणते कपडे घालतात, कोणते खेळ खेळतात, अभ्यास कसा करतात हे अनेकदा आपल्याला न कळतपणे शिकतो. म्हणजेच काय तर आपण दुसऱ्यांचं बिगिनिंग्स टू बिहेव लाईक आवर फ्रेंड्स आपण आपल्या फ्रेंड्सचंच बघून काय करत असतो तर शिकत असतो. ओके, नेक्स्ट कॅन यू टेल
आता सांगा, व्हॉट डू यू लाईक अबाउट युअर फ्रेंड्स, व्हॉट डू यू नॉट लाईक. व्हॉट डू यू लाईक अबाउट युअर फ्रेंड्स. तुम्ही तुमच्या मित्र किंवा मैत्रिणींना कोणती गोष्ट आवडते. व्हॉट डू यू नॉट लाईक्स, आणि कोणती गोष्ट आवडत नाही. व्हॉट वूड यू लाईक टू लर्न फ्रॉम युअर फ्रेंड्स. व्हॉट वूड यू लाईक टू लर्न फ्रॉम फ्रेंड्स. तुम्हाला तुमच्या मित्रांकडून किंवा मैत्रिणीकडून कोणकोणत्या गोष्टी शिकाव्याशा वाटतात. वी आर द influenced by others peoples around us just as we are the influenced by our friends. आणि मैत्रिणीप्रमाणे सभोवतालच्या परिसरातील माणसांचाही काय होतो तर आपल्यावरती प्रभाव पडतो. वी मीट्स आवर द नाईट बॉन्ड्स एव्हरी डे फॉर सम रिझन्स ऑर ऑदर्स. आणि शेजाऱ्यांचा नाईट्स बॉन्ड्स मीन्स आपले जे शेजारी असतात त्यांचंही काय होत असतं, रोज काही ना काही संबंध येत असतो. विज ऑब्सर्व देअर्स वे ऑफ बिहेविंग, स्पीच अँड इटिंग्स हॅबिट्स फ्रॉम अप क्लोज. आणि एकमेकांचे बोलणे, वागणे, खाण्यापिण्याच्या पद्धती आपणच काय करतो तर जवळून पाहत असतो. दिस टू हॅज ॲन इन्फ्लुएन्स ऑन आवर अपब्रिंगिंग्स. इफ पीपल फ्रॉम अनादर प्लेस हॅपन्स टू बी आवर्स नाईट बॉर्न, वी naturally get to know about their foods and the festivals which may be different from ours. This is how to become famous with the diversity. आणि आपण त्यांच्या आपल्यावरती काय होतात तर अपब्रिंगिंग्स, जडणघडणींचा काय होतो परिणाम होतो. आणि त्याचप्रमाणे लोक त्यापेक्षाही वेगळ्या ठिकाणाहून आलेले जे लोक असतात, शेजारी राहतात, त्यांचाही काय होतो तर आपल्यावरती परिणाम होतो. मेनी ऑफ आवर नाईट बॉर्न. आणि बरेचदा शेजाऱ्यांनी आपल्याला लहानपणापासून काय केलेलं असतं तर पाहिलेलं असतं. मेनी ऑफ नाईट बॉर्न नाव अस फ्रॉम आवर चाइल्डहुड. लहानपणापासून आपले शेजारी आपल्याला काय करत असतात तर पाहत असतात. दे टू फील्स द इफेक्टेशन्स टुवर्ड अस. आणि आपल्याविषयी त्यांना काय झालेला असतो तर जिव्हाळा लागलेला असतो. म्हणजेच काय तर आपल्यावरती ते सुद्धा काय करत असतात, प्रेम करत असतात. वी लर्न सम गुड्स हॅबिट्स फ्रॉम आवर नाईट बॉर्न. आणि आपल्याला चांगल्या सवयीसुद्धा आपल्या शेजाऱ्यांकडून काय होतात लागलेल्या असतात. आवर्स नाईट्स बॉर्न ऑल्सो इन्फ्लुएन्स ऑफ अपब्रिंगिंग. आणि आपल्यावर चांगला शेजारी आपल्याला काय करतो, जडणघडणी, अपब्रिंगिंग्स, आपली जडणघडण काय करतो तर महत्त्वाचा मानत असतो. लाईक प्रताप, हिना अँड सुप्रिया, हॅव यू लर्न एनिथिंग फ्रॉम युअर नाईट बॉर्न? राईट्स अबाउट इन युअर नोटबुक. प्रताप, सुप्रिया आणि हिना यांच्यासारखे तुम्ही सुद्धा तुमच्या शेजाऱ्यांकडून एखादी गोष्ट शिकला आहात का, त्याविषयी काय करायचं तर तुम्ही नोट डाऊन करायचं. काय काय शिकलाय ते लिहायचं. ओके. अंडरस्टँड लेसन ऑल स्टुडंट्स. ओके, थँक्यू.